छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे स्थापक होते. यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाऊ माता होते. जिजाऊंनी लहानपणापासून शिवाजी महाराजांना चांगले संस्कार दिले. रामायण, महाभारत आणि शूर वीरांच्या गोष्टी सांगून त्यांच्यात धैर्य, देशप्रेम आणि न्यायाची भावना निर्माण केली. लहानपणापासून शिवाजी महाराजांनी तलवारबाजी, घोडस्वारी आणि युद्धकलेचे प्रशिक्षण मिळवले. त्यांना स्वराज्य स्थापनेचे स्वप्न होते. काळात मोगल आणि आदिलशाही राज्यकर्ते लोकांवर अन्याय करत होते. हे पाहून शिवाजी महाराजांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा निर्धार केला. 16 वर्षाचे असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची सुरुवात केली. त्यानंतर राजगड, पुरंदर, सिंहगड असे अनेक किल्ले त्यांनी जिंकले. त्यांनी गनिमी कावा आणि युद्ध पद्धती वापरून शत्रूंवर अचानक हल्ले केले. त्यामुळे शत्रू नेहमी घाबरून जात असे. अफजल खानाशी झालेली लढाई हा त्यांच्या आयुष्यातील मोठा पराक्रम होता. प्रतापगडावर त्यांनी अफजल खानाचा पराभव केला. तसेच शाहिस्ते खानावर हल्ला करून त्यांना पळवून लावले. पन्हाळगडातून सुटका करताना बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत शौर्य दाखवले. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले. शिवाजी महाराज फक्त शूर योद्धे नव्हते, तर ते एक आदर्श राजा देखील होते. त्यांनी सर्व धर्माचा आदर केला, स्त्रियांचा सन्मान राखला, शेतकरी आणि गरीब लोकांची काळजी घेतली. त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापना करून राज्यकारभार व्यवस्थित चालवला. त्यांनी समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी आरामार तयार केले. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग सारखे समुद्र किल्ले बांधले. त्यामुळे परकीय आक्रमकापासून राज्य सुरक्षित राहिले. 6 जून 1674 रोजी रायगडावर त्यांचा भव्य राज्याभिषेक झाला आणि त्यांना छत्रपती ही पदवी मिळाली. हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण होता. त्यांनी लोकांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला. 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचे निधन झाले, पण त्यांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. हे आपल्या हृदयात सदैव जिवंत आहेत. शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात की धैर्य, प्रामाणिकपणा आणि जिद्द असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येईल. म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो, जय भवानी, जय शिवाजी.